नमस्कार. आज आपण ब्रेड पकोडा किंवा ब्रेड पॅटीस देखील काही ठिकाणी म्हणतात. त्याची रेसिपी पाहतोय. तर बाहेरनं एकदम छान कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट आणि अजिबात तेलकट न होणारे हे ब्रेड पकोडा आहेत. तर ते कसे मी बनवले तर त्याची रेसिपी इथे मी शेअर करते. तर त्यासाठी मी 4 मध्यम आकाराचे थोडे मोठेच आहेत बटाटे कुकरला 4 शिट्टे देऊन मी मऊ शिजवून घेतले. मोठे बटाटे आहेत त्यामुळे 4 शिट्टे केल्यात. लहान असतील तर 3 करा. 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या त्याचा ठेचा करून घ्यायचा आहे. आता एक छोट्या पातेल्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. 1.5 चमचा तेल आहे. त्यामध्ये जिरे घातलेत आणि जो ठेचा आपण बनवला आहे तो घालायचा आहे. थोडासा आपण मिक्स करूयात. तेल चांगलं मी गरम करून घेतलं होतं. आता मिरच्या थोड्याशा तळून निघत आहे त्यात जो ठेचा आहे तो. तरी मी गॅसवर नाही ठेवलेलं, तर इतकाच आपल्याला भाजायचा आहे हा ठेचा. आता थोडीशी फोडणी थंड झाली आहे तर त्यात थोडंसं हळद घालूया. पाव चमचा हळद घातली मी. ती देखील मिक्स करूयात आणि ही जी आपण फोडणी बनवली आहे ती आपण वरून या भाजीला घालूयात. तर वरतून दिलेली फोडणी आणि कढईत आपण भाजी परततो त्याची चव ही वेगळी असते. त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने करा. तर सगळी मी फोडणी जे बटाट्याच्या फोडी आहे त्याच्यावर घातली आहे आणि पातेल्यात थोडंसं आपलं राहिलं आहे जो फोडणी किंवा तेल ते मी बाकीचा बटाटा घालून ते पुसून घेते. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडं तिखट आणि लसूण वगैरे आपला पातेल्यात राहिला आहे तर मी काढून घेतलं आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आपल्याला सँडविच ब्रेड लागणार आहे किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो वापरा तुम्ही. तर ब्रेडचे काही स्लाइस घेतलेत मी आणि सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घातली, हिरवी कोथिंबीर बारीक कट करून आणि बटाट्याच्या फोडी थोड्याशा कुस्करून घ्यायच्यात. खूप जास्त पेस्ट नाही करायची. थोडी हलकी हलकी कुस्करून घ्यायची आणि ब्रेडच्या स्लाइसला लावायची एका साईडने आणि त्याच्यावरती दुसरी स्लाइस चिकटवायची आहे आणि चांगलं दाबून असं चिकटून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे आपण हे पॅटीस किंवा हे जे ब्रेड आहे ते रेडी करून ठेवूयात. आणि आता त्याचं जे आवरण आहे त्यासाठी बॅटर बनवूयात. तर बेसन घेतलं आहे, एक मोठी वाटी बेसन घेतलं आहे, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद घातली आहे. मिक्स करून घ्या थोडंसं कोरडं पीठ आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत थोडं बॅटर घट्टसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. खूप जास्त सैल नाही आणि खूप असं पातळही नाही, असं मध्यम कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर आपण बनवायचं आहे. तर फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे तुम्ही बघता. जेव्हा आपल्या बोटावरती जेव्हा बॅटर खाली पडतं तर थोडासा एक लेअर आपल्या बोटावरती राहतो आहे. म्हणजेच आपल्या पॅटीसला देखील पकोड्याला देखील तो एक लेअर राहील. अशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. आता एक 2 चिमूट मी खाण्याचा सोडा याच्यामध्ये घातला आहे. खाण्याचा सोडा घालून चांगलं मिक्स केलं आहे आणि ह्या बॅटरमध्ये जे आपण ब्रेड बनवून ठेवले होते पॅटीस ते चांगले घोळून घ्यायचे. खूप जाड थर नाही द्यायचा आहे. त्यात घोळून फक्त घ्यायचे आणि तेलात तळून काढायचे. तर मी ते चौकोनी बनवले आहे. तुम्हाला जर त्रिकोणी हवे असतील तर तुम्ही असे मधनं कट देऊन त्रिकोणी असे पकोडे बनवू शकता. तर हे छान असे तळून घ्यायचे. दोन्ही साईडने कलर छान आला पाहिजे. तर छान असे तयार आहेत. सर्व करा तुम्ही. तुम्ही ग्रीन चटणी बनवून त्याच्याबरोबर सर्व करू शकता. खूप छान बनतात. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.